नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिकास किचनमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। मी आज दाखवणार आहे तुम्हाला कैरीचे लोणचे कसे बनवायचे। हे कैरीचे लोणचे वर्ष 2 वर्ष असेच चांगले राहते, काही खराब होत नाही, नास येत नाही, त्यांना बूर येत नाही, बुरासुद्धा येत नाही। खूप सुंदर आहे होऊन जातं हे लोणचं आणि खायला तर एवढं चविष्ट होऊन जातं, खूप छान होऊन जातं हे लोणचं। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर व्हिडिओ आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा। चला बघूया आपण लोणचं, कच्च्या कैरीचं लोणचं। ही जे लोणचं कैरीसाठी जे आपण हे वापरलेलं आहे ना, ही कैरी, ही राजापुरी कैरी आहे, हे बघा। आणि स्पेशली बाजारात गेले ना आपल्याला, तर आपण जर म्हटलो ना आपल्याला कैरीचं लोणचं बनवायचं, तर ते त्याच्यासाठी वेगळ्या कैऱ्या असतात, ते देतात आपल्याला कैऱ्या। मग त्याचे बारीक बारीक आपले तुकडे करून घ्यायचे आहे, ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा, मी ह्या प्रमाणामध्ये केलेले आहेत, सुंदर असे केलेले आहेत। आता मी एक कपडा घेणार आहे, सुती कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे। स्वच्छ ह्या कैऱ्या आहे ना करून घ्यायच्या आहेत। जो काही बाटा आहे, जे काही घाण असते आतमध्ये, ही पण आपल्याला काढून घ्यायची आहेत। हे बघा, हे असं असतं ना घाण, ती चिटकलेली असते आणि ती आपण काढून घ्यायची, म्हणजे आपलं वर्ष 2 वर्ष लोणचं चांगलं राहतं। स्वच्छ करून घ्यायचं आहे ना। रात्रभर आपल्याला हळद आणि मीठ लावून ह्या कैऱ्या ठेवायच्या आहेत, जे काप केलेले आहेत ना, रात्रभर ठेवायचे आहेत हळद मीठ लावून। हे बघा, हे मी दाखवणार आहे, जे प्रमाण घेतलेलं आहे मी, ते 1.5 किलो आहे। हे 1.5 किलो कैरे आहेत, 1.5 किलोचं प्रमाणे मी लोणचं दाखवणार आहे। चला मग आपण बघूया व्हिडिओ हा लोणच्याचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान रेसिपी आहे। कैरी मी अशी स्वच्छ केलेली आहे, सुती कापड होतं, सुती कापडाने स्वच्छ मागून पुढून एक एक फोड अशी स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे। आता मी घेणार आहे हळद आणि मीठ टाकणार आहे, हे बघा। आता मी टाकणार आहे हळद। सगळं असं व्यवस्थित प्रत्येक फोडीला लागलं पाहिजे आणि रात्रभर हळद मीठ लावून ह्या फोडी आपल्याला त्याच्यात सोडून द्यायच्या आहेत। एक सुती कापड आहे, ते सगळं असं झाकून ठेवायचं आहे। मग पुढची प्रोसेस आपल्याला ह्याच्यानंतर करायची आहे। हे बघा, पूर्ण हळद मीठ लावून कैऱ्या ठेवलेल्या आहेत। चला तर मग आपण तिथपर्यंत आपल्या लोणच्याचा मसाला भाजून घेऊया। ड्राय रोस्ट करायचा आहे, जो काही पाण्याचा अंश असेल ना तो निघून जातो। मी बडीशोप घेतलेली आहे आणि बडीशोपमध्येच लवंग इलायची पण घेतलेली आहे। इलायचीचे एक 7-8 बोंड घ्यायचे आहेत आपल्याला, वास छान येऊन जातो आणि खायलाही टेस्ट भारी लागते। ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे, जो काही आपला ड्रायपणा असतो ना तो व्यवस्थित असल्यामुळे लोणचं छान राहतं। सगळे मसाले असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मिरे पण घेतलेले आहे, मिरे पण आपल्याला ड्राय रोस्ट भाजून घ्यायचे आहेत। जो काही त्याच्यामध्ये पण ओलावा असतो तो नाहीसा होऊन जातो। नंतर मोहरी घ्यायची आहे, मोहरी पण आपण ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे, हे बघा।
सगळं हे एका मोठ्या परातीत घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. लसूण घेतलेला आहे मी प्रमाण. तो बारीक कट करून घेतलेला नाही आहे, तो क्रॅश करून घेतलेला आहे. थोडासा असा आपला दरदरीत मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. नंतर जी आपण बडीशोप आणि मिरे आहेत ह्याच्यामध्ये, बडीशोप मिरे हे असं बारीक, आणि मोहरी आहे आपली, ती पण आपण थोडी ड्राय रोस्ट केलेली आहे. जो काही पाण्याचा अंश असतो त्याच्यातला पूर्ण निघून जातो, म्हणून आपण ते केलेलं आहे व्यवस्थित. आणि मी असे थर लावलेले आहेत हे बघा. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम तेल टाकायचं आहे. लसूण घेतलेला आहे, ही आपली मोहरी आणि बडीशोप, इलायची आणि मिरे याची हे दरदरीत असं पिसून घेतलेलं आहे मिक्सरमधून. जास्त बारीक पण नाही आहे, पेस्ट पण केलेली नाही आहे, अशी पावडरसारखी पण नाही आहे, थोडं दरदरं ठेवायचं आहे आपल्याला हे बघा. आणि हा जो आहे ना, हे कडणी टाकत आहे मी, हा रामबांधूचा मसाला आहे हे बघा. एक पॅकेट घेतलेला आहे मी 1 किलोसाठी, छोटं पॅकेट मिळतं, 1 किलोचं पॅकेट मिळतं आपल्याला, ते वापरलेलं आहे मी. असे थर लावलेले आहेत. आणि आपल्याला टाकायचं आहे गरम तेल आता ह्याच्यावर. पहिला लसूण घेतलेला आहे मी, कारण आपण जेव्हा गरम तेल टाकतो ना त्याच्यामध्ये लसूण पण थोडा आपल्या तेलामध्ये फ्राय होऊन जातो, आणि नंतर मसाले पण. तेल छानपैकी गरम झालेलं आहे, मी गॅस बंद केलेला आहे. मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फोडी मिक्स करायच्या आहेत. नंतर आपल्याला बरणीत भरायचं आहे. तोपर्यंत आपण ह्याला असंच थंड होऊन देऊ. या पद्धतीने मी फॅनच्या हवेखाली आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. बाहेर उन्हामध्ये न ठेवता मी फॅनच्या हवेखाली 4 तास ठेवलेले आहेत. पण मस्त आपली सुकलेली आहे. आता बघूया मसाला. हे बघ, मसाला थंड झालेला आहे. आपण टाकूया ह्याच्यामध्ये फोडी. हळूहळू हलवून घेते मी ते. सर्व मसाला लावून झालेला आहे आपल्या ह्या लोणच्याच्या कैऱ्यांना. सुंदर आपलं लोणचं झालेलं आहे हे बघा. आता ह्याला 2 ते 3 दिवस असं मुरत ठेवायचं, ह्याच भांड्यात ठेवायचं आहे. वरून एक आपला सुती कपडा झाकायचा आहे. 3 दिवसानंतर आपल्याला बरणीत टाकायचं आहे. मग नंतर रेडी होऊन जातं खाण्यासाठी.